नमस्कार शिक्षक मित्रांनो. आपली परीक्षा जरी TETची कॅन्सल झाली असेल किंवा तात्पुरती रद्द झाली असेल तर आपल्याला गाफील राहायचं नाही आहे. तर आपल्याला आपला अभ्यास जो आहे तो डेली अर्धा तास 1 तास का होईना आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. जर आपल्याला खरंच परीक्षा पास करायच्या असेल तर एकतर परीक्षाच रद्द झाली पाहिजे, द्यायलाच नको. पण हे शासन आहे, या सरकारचं काही खरं नाही. हे एखाद्या दिवशी अचानक आपल्याला तारीख कळवतील आणि अचानक पेपर घेतील. आता आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रमून जाऊ. आपल्या मागं कामं खूप असतात आणि आपल्याला मग पेपरचा विसर पडणार आणि अचानक एक दिवस तारीख पेपरची जाहीर होणार आणि त्यावेळेस मात्र आपला केलेला जो अभ्यास आहे तो विसरला जाऊ नये किंवा त्याच्यावर पाणी फेरलं जाऊ नये म्हणून आपल्याला रिव्हिजन फार आवश्यक आहे असं मला वाटतं. सरकारला काय करायचे ते करू देत, पण आपण आपलं तयार असलं पाहिजे. चला, जास्त वेळ न घालवता आज मी भूगोलाचे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मला खूप आनंद झाला आणि व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. छान आहेत म्हणण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहेत आणि या वयामध्ये पुस्तक घेऊन प्रत्येक वेगवेगळ्या इयत्तेमधला अभ्यास करणं होत नाही, पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची चांगली तयारी होत आहे असं ऐकून मला फार बरं वाटलं. चला, आज आपण 50 प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहोत आणि मी सरळ योग्य पर्याय आता वाचून दाखवणार आहे. चला पाहूया प्रश्न पहिला. पृथ्वीच्या अंतरंगात गुटेनबर्ग विलगता कोणत्या 2 थरामध्ये आढळते? बघा प्रश्न पुन्हा एकदा. पृथ्वीच्या अंतरंगात गुटेनबर्ग विलगता कोणत्या 2 थरामध्ये आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे प्रावरण आणि गाभा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2. कोरिओलिस बल कोणत्या ठिकाणी शून्य असते? बघा, कोरिओलिस बल हे कोणत्या ठिकाणी शून्य असते? तर याचं योग्य उत्तर आहे विषुववृत्त. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. जपानमधील होन्शू बेटावर स्थित सर्वात उंच पर्वत कोणता? बघा, जपानमधील होन्शू बेटावर स्थित सर्वात उंच पर्वत कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे माउंट फुजी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. पंपपास ही गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहेत? बघा, पंपपास ही गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या प्रमाणकाचा वापर केला जातो? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ब्यूफोर्ड स्केल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी असलेला देश कोणता? बघा, जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी असलेला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर. डॉल्फिन राईज. बघा, डॉल्फिन राईज कोणत्या महासागरात आहे? डॉल्फिन राईज कोणत्या महासागरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अटलांटिक महासागर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? बघा, हा प्रश्न हमखास परीक्षेला आलेला आहे. सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर याचं योग्य उत्तर आहे भूमध्य व तांबडा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एकशिंगी गेंडा.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? बघा प्रश्न पुन्हा एकदा. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे तांबर, किंवा यालाच काय म्हणतात? स्थितांबर असे सुद्धा म्हणतात. तांबर किंवा स्थितांबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नद्यांचा जिल्हा असे म्हणतात? बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नद्यांचा जिल्हा असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या प्रतलाशी किती अंशाचा कोन पडतो? बघा पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे 66.5 अंश. लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. सारगॅसो समुद्र कोणत्या महासागरात आहे? सारगॅसो समुद्र कोणत्या महासागरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर अटलांटिक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? बघा भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1872 साली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. अँडीज पर्वतरांग कोणत्या खंडातील आहे? अँडीज ही पर्वतरांग कोणत्या खंडातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? बघा कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 760 किलोमीटर. नेक्स्ट आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये असाही विचारू शकतो, कन्याकुमारी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी किंवा भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत किती किलोमीटरचं अंतर आहे? या पद्धतीचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात. नेक्स्ट प्रश्न. इग्नेओस खडकांना मराठीत काय म्हणतात? बघा इग्नेओस खडकांना मराठीत काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे अग्निजन्य खडक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते? बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे कोयना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बघा तिथे जास्त पाऊस पडतो. मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मेघालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 8 राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भू आकाराला काय म्हणतात? वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भू आकाराला काय म्हणतात? तर यारदांग असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? बघा आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे माउंट किलीमांजारो. बघा आफ्रिका खंडातील विचारलेलं आपल्याला आशिया खंडातील विचारलेलं आहे का? नाही. तर आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? तर माउंट किलीमांजारो. लक्षात असू द्या. माउंट एव्हरेस्ट हे आपल्या आशिया खंडातलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. अनाईमुडी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे. अनाईमुडी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सह्याद्री पश्चिम घाट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25.
लवकर उठणारी नदी कोणत्या नदीला म्हटले जाते? बघा हा पेपर मला आलेला आहे. लवकर येणारी नदी कोणत्या नदीला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोणत्या देशात आहे? ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. मारियाना ट्रेंच कोणत्या महासागरात आहे? बघा मारियाना ट्रेंच कोणत्या महासागरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. तागा प्रदेशातील मुख्य वनस्पती कोणत्या? तागा प्रदेशातील मुख्य वनस्पती कोणत्या? तर याचे योग्य उत्तर आहे सूचीपर्णी वृक्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशाचे उदाहरण आहे? तर उल्कापाताचे उदाहरण आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कुठे सुरू झाली? बघा भारतातील पहिली सुती कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. ग्रीनविच रेखांश किती अक्षांशावर आहे किंवा किती अंशावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 0 अंशावर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? बघा असाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला की जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? खाऱ्या आणि गोड्या लक्षात ठेवायचं आहे. तर जगातील म्हणलं आणि खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्याचे सरोवर म्हणलं तर काय येईल? लेक सुपिरियर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. सिमेंट कारखान्यासाठी कोणता कच्चा माल मुख्य असतो? सिमेंट कारखान्यासाठी कोणता कच्चा माल मुख्य असतो? तर याचं योग्य उत्तर आहे चुनखडी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील कोणत्या खिंडीतून मुंबई पुणे मार्ग जातो? बघा महाराष्ट्रातील कोणत्या खिंडीतून मुंबई पुणे हा महामार्ग जातो? तर याचं योग्य उत्तर आहे बोरघाट. त्या घाटाचं नाव आहे बोरघाट. नेक्स्ट वाऱ्याच्या वहनाची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? बघा वाऱ्याच्या वहनाची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे विंड वेन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. रूर खोरे कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत? रूर खोरे कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे कोळसा आणि पोलाद. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. पृथ्वीचे कवच प्रामुख्याने कशाने बनलेले असते? बघा पृथ्वीचे कवच प्रामुख्याने कशाने बनलेले असते? तर याचे योग्य उत्तर आहे सिलिका आणि ॲल्युमिनियम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सतलज नदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. दख्खनच्या पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे? दख्खनच्या पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लावारस. कशापासून झाली? लावारस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. आशिया आणि युरोप खंडाला वेगळे करणारा पर्वत कोणता? आशिया आणि युरोप खंडाला वेगळे करणारा पर्वत कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे युरॉल. कोणता आहे? युरॉल. युरॉल पर्वतामुळे आशिया आणि युरोप खंड हे वेगळे झालेले आहेत. नेक्स्ट जांभ्या खडकात कशाचे प्रमाण जास्त असते? जांभ्या खडकात कशाचे प्रमाण जास्त असते? तर याचे योग्य उत्तर आहे लोह आणि ॲल्युमिनियम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. 0 माईल सेंटर भारतात कुठे आहे? 0 माईल सेंटर भारतात कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंब कधी पडतात? सूर्यकिरणे
विषुववृत्तावर लंब कधी पडतात? तर याचं योग्य उत्तर आहे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? बघा इथं जगातील विचारलेलं आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीनलँड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. आयसोबार रेषा कशासाठी वापरल्या जातात? तर याचं योग्य उत्तर आहे समान वायुदाब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. पॅन्जियाचे विभाजन होऊन कोणते 2 भूभाग तयार झाले? पॅन्जियाचे विभाजन होऊन कोणते 2 भूभाग तयार झाले? तर त्याचं उत्तर आहे गोंडवाना आणि लॉरेशिया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या टेकड्यांना काय म्हणतात? बघा वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या टेकड्यांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे बारकान. बारकान म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. भारतातील कोळसा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. मोहेंजोदारो किंवा मोहेंजोदडो म्हणतात त्याला, हे शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर हे शहर सिंधू संस्कृती नदीच्या खोऱ्यात आहे. तर शिक्षक मित्रांनो, हा पाठ आपल्याला कसा वाटला योग्य कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि नक्कीच हा पाठ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि सर्वजण मिळून आपण चला पास होऊन दाखवूया. भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.